नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इतके दिवस झालं अर्जुन ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट आता घडलेली आहे. म्हणजे अर्जुनने आता सर्व पुरावे हाती मिळवलेले आहेत. 2 वर्ष झालं केस रखडलेली होती. अर्जुन आणि सायली दोघांनाही टेन्शन होतं. मधुभाऊ त्यातले 1 वर्ष 1.5 वर्ष जेलमध्ये होते, तरीही या गोष्टीचा निकाल लागत नव्हता. अर्जुन त्याच्या बाजूने भरपूर प्रयत्न करत होता, पण फायनली आज त्या गोष्टीचा निकाल लागणार आहे. साक्षी ही त्या दिवशी तिथे होती. साक्षीने हे सगळं केलेलं आहे. या सर्व गोष्टींचा आता निकाल लागणार आहे. आणि हे सगळं जेव्हा घडत आहे त्याचबरोबर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, कोणतं लॉजिक वापरणार आहे आणि अर्जुन कोर्टामध्ये ते पुरावे जे त्याने मिळवलेले आहेत ते अगदी ग्राह्य धरायला लावणार आहे आणि स्वतः साक्षी तिच्या तोंडून हे सगळं मान्य करणार आहे. हे कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. तर प्रिया आहे ती 6 महिन्यांसाठी जेलमध्ये जाणार आहे. कारण प्रियाने एक गोष्ट केलेली आहे आणि ती म्हणजे तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलेली आहे. तिने कोर्टामध्ये खोटं बोललेली आहे. त्यामुळे प्रियाला ही शिक्षा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आणि सायली फायनली त्या एक्सपोमध्ये त्या महिपत, साक्षी, प्रिया या सगळ्यांना तिथे चांगला गुलीगत धोका देऊन ते पोहोचलेले असतात. ते म्हणजे महिपतच्या घरी. तिथे आल्यानंतर शोधाशोध केलेली असते, कारण सायलीला बऱ्यापैकी गोष्टी तिथल्या माहीत झालेल्या असतात आणि त्यामुळं सायलीसाठी हे सगळं आता सोपं झालेलं असतं. आणि ते दोघंही तिथं पोहोचलेले असतात. तिथं पोहोचल्यानंतर ते दोघं शोधाशोध करतात आणि फायनली ते जे लॉकेट आहे ते त्यांच्या हाती लागतं. आणि त्याचबरोबर त्यांना समजतं की नक्की काय झालेलं आहे. सायली आणि अर्जुन दोघंही जाम खुश होतात. सायली आणि अर्जुन म्हणत असतात की इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. यामुळं सायली आणि अर्जुन दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन म्हणत असतो गेली 2 वर्ष झालं या केसचा निकाल लावत होतो आपण, परंतु या केसचा निकाल काही लागत नव्हता. आणि फायनली हे सगळं जे काही घडत आहे ते मात्र खूप छान पद्धतीने झालेलं आहे. अर्जुन म्हणतो की आता लवकरात लवकर मी साक्षी, प्रिया या सगळ्यांना नोटीस पाठवतो, दामिनीला नोटीस पाठवतो, कारण उद्याची तारीख आपल्याला घ्यायची आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुनने तशी कोर्टामध्ये आता कोर्टाकडून नोटीस पाठवलेली असते. आणि जेव्हा अर्जुन कोर्टाकडून नोटीस पाठवतो तेव्हा मात्र इकडे साक्षी, महिपत या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अर्जुनने ते लॉकेट तिथून घेतलेलं नसतं, पण त्या बाबतीतले फोटो त्याने काढून घेतलेले असतात. सगळ्या गोष्टी अर्जुन लिगली करत असतो, इल्लीगल काहीही करत नसतो. आणि त्याचबरोबर अर्जुनने हे सगळं ताब्यात घेतलेलं असलं तरीही अर्जुन आणि सायली मात्र जाम खुश झालेले असतात. फायनली हे सगळं आता समोर येणार असतं. आणि काहीही झालं तरीही अर्जुन आणि सायलीने ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे त्या पद्धतीने सगळं असं त्यांचं ठरलेलं असतं. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघंही विचार करत असतात की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं मॅनेज केल्या पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांचं हे सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं. इकडे अर्जुन जो आहे ते जेव्हा साक्षीला आता ही सगळी गोष्ट कळते, तिला नोटीस जाते. आणि जेव्हा साक्षीला नोटीस जाते तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा साक्षीला धक्का बसलेला असतो. साक्षी आता खूप घाबरलेली असते. आता काय करणार मी, आता मी कसं करू, आता काय करू हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती मात्र विचार करायला लागलेली असते की आता मी काय करणार आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. आणि इकडे अर्जुन आता कोर्टात वाट लावणार आणि आता मला कायमचं जेलमध्ये जावं लागणार. तेव्हा महिपत तिला म्हणत असतो की ए पोरी, डोक्याला त्रास देऊ नकोस, दामिनी आहे ना, दामिनीबाई आहे, ती करतील सगळं नीट, तू टेन्शन घेऊ नकोस ग, असं तो महिपत तिला सांगत असतो. आणि आता अर्जंट तारीख का मागितलेली आहे हा प्रश्न मात्र इकडे दामिनीलाही तेवढाच पडलेला असतो. असं अचानक काय घडलेलं आहे म्हणून एवढी अर्जंट तारीख मागवली गेलेली आहे, नक्की कशामुळे हे सगळं होणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कोर्टामध्ये सुनावणी असते. इकडे प्रियाला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण प्रिया सुद्धा विचार करायला लागलेली असते की नक्की काय होणार आहे, अर्जुन सायलीच्या हाती असं काय लागलेलं आहे.
अर्जुन सायलीच्या हाती जे घबाड लागलेलं आहे ना, याची कल्पनाच कुणाला नसते आणि फायनली सत्याचा विजय होणार असतो, ही गोष्ट समोर येणार असते. इकडे मधुभाऊ, त्याचबरोबर अर्जुनने घरात पण कोणाला कळव दिलेलं नसतं, फक्त मधुभाऊंना सांगितलेलं असतं मधुभाऊ आज खूप छान असं घडणार असे आहे असं सायलीनं सांगितलेलं असतं. आणि अर्जुनने घरातील सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेले असतात, त्याचबरोबर मधुभाऊंचेही आशीर्वाद घेतले असतात आणि कोर्टामध्ये केस लढण्यासाठी तो सज्ज झालेला असतो. ॲडव्होकेट दामिनी पण तिथे असते आणि आता कोर्टामध्ये ही केस सुरू झालेली असते. अर्जुन पहिल्यांदा तिथे सांगत असतो की विलास मर्डर केस, मागच्या वेळेस आपण आलेलो होतो तेव्हाही एक केस इथं सुरू झालेली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि तेव्हा तो जो मर्डर आहे म्हणजे दुसरा जो मृतदेह आहे तो आश्रमात सापडलेला होता, पण त्या मृतदेहाशी मधुभाऊंचा काहीही संबंध नाहीये. तर महिपतच्या साईटवरती असलेल्या कामाला असलेल्या एका व्यक्तीने तो खून केलेला होता, हे कोर्टासमोर आलेलं आहे. आता साक्षीला तिथे ओपनिंग स्टेटमेंट दिलं जातं. ओपनिंग स्टेटमेंट हे असतं की विलास मर्डर केसमध्ये साक्षी त्यावेळेस कुठे होती हे अजूनपर्यंत समजलेलं नाहीये, पण मी काही पुरावे कोर्टामध्ये सादर करणार आहे, ज्या पुराव्यांच्या आधारे मी हे स्पष्ट करू इच्छितो की साक्षी ही त्यावेळेस आश्रमात होती. आणि हे ओपनिंग स्टेटमेंट अर्जुनने दिलेलं असतं आणि साक्षीच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात झालेली असते. साक्षी वायबल होत असते, साक्षीला टेन्शन आलेलं असतं की तिला कळत नसतं की आता काय होणार आहे, मी हे सगळं काय करून बसलेले आहे, हे सगळं कसं होणार आहे, हा प्रश्न साक्षीला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र साक्षीला इकडे टेन्शन आलेलं असतं. साक्षीला कळत नसतं की आता करू काय, कशा पद्धतीने मी मॅनेज करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिला कळत नसतात. ती रडायला लागलेली असते. नेहमीप्रमाणे तिचा जो डाव असतो म्हणजे आता रडायचं, रडत राहायचं, रडलं तर आपल्या हाती बरंच काही लागणार आहे असं तिला वाटत असतं, म्हणून जेवढं रडता येईल तेवढं ती रडत असते. इकडे सायली वगैरे सगळे चैतन्य पाहत असतात, सगळी नाटकं सुरू आहे तिची असं त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि ते सगळेजण पाहत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला तुमच्याकडून त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुम्ही नक्की कुठे होता. तेव्हा साक्षी सांगत असते की मी तुम्हाला मागं सांगितलेलं होतं, मी त्यावेळेस मी एका माझ्या गेलेले होते. अर्जुन म्हणतो आता तू मे नका करू, नक्की सांगा कुठे होता. त्यावेळेस साक्षी पुन्हा शांत राहते आणि मग ॲडव्होकेट दामिनी उभी राहते आणि दामिनी तिथं आलेली असते. दामिनी म्हणत असते की मी सांगते की त्या कुठं होत्या. मग ते पुरावे दामिनीनं पुन्हा आणलेले असतात. साक्षी एका NGO साठी काम करत होती आणि ती तिकडे गेलेली होती. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही बरोबर सांगितलंय. मग साक्षीला बसायला सांगितलं जातं. पुढचा नंबर येतो तो प्रियाच्याही चिठ्ठ्या वाजलेल्या असतात. प्रियाला सांगितलं जातं की हे बघा, मी तुम्हाला अजूनही विचारत आहे की तुमच्याकडून मला उत्तर हवं आहे की त्या दिवशी खून झाला तो तुम्ही पाहिलेला होता, आपण त्याचं रिक्रिएशन केलेलं आहे, मला पुन्हा तुमच्याकडून उत्तर हवं आहे की त्या दिवशी काय घडलेलं होतं. प्रिया म्हणत असते मी किती वेळा सांगायचं तुम्हाला, मागही तुम्ही मला चौकशीसाठी बोलवलेलं होतं, तेव्हाही मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि आता तुम्ही परत त्याच गोष्टी मला का विचारत आहात, हा प्रश्न आता विचारला जात असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती शांतच राहते. प्रिया म्हणत असते मी किती वेळा सांगू. तेव्हा जज साहेब म्हणतात की जेवढ्या वेळा तुम्हाला विचारलं जाईल तेवढ्या वेळा तुम्हाला सांगावं लागणार आहे, कारण ही केस खुनाची केस आहे आणि तुम्ही त्यातले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात, त्यामुळं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक आहे. हे सगळं तिथं बोललं जात असतं आणि प्रिया मात्र पुन्हा तिथे अगदी बोलायला सुरुवात करते की मी नाही सांगणार असं तिचं म्हणणं असतं. मग इकडे तिचे वकील ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनाही सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या अशिलाला समजून सांगा, जेवढ्या वेळा प्रश्न विचारले जाणार आहेत तेवढ्या वेळा त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत. मग अर्जुन ते पुरावे तिथं देत असतो. तो म्हणत असतो की हे बघा, आता मी तुम्हाला सांगत आहे की ते प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार यांनी कोर्टामध्ये दिलेली साक्ष ही खोटी आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे मधुभाऊ त्याचबरोबर विलास आणि ती होती, मधुभाऊंनी तो हल्ला केलेला होता, मधुभाऊंनी गोळी चालवलेली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण मी आता काही गोष्टी सांगणार आहे ते म्हणजे आश्रमाबाहेरचं फुटेज, एक तो तिथे कॅमेरा आहे आणि तो कॅमेरा आता आम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळं हे क्लिअर होत आहे की आश्रमाच्या बाहेर तिथे साक्षीची गाडी पार्क झालेली होती आणि त्या गाडीतून साक्षी उतरून त्या टायमिंगला तिथं पोहोचलेली होती. त्यानंतर आता साक्षीने काही केलंय का हे महत्वाचं असतं. अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला एक लॉकेट दाखवत आहे, जे लॉकेट मला आश्रमामध्ये सापडलेलं आहे. साक्षीला तिथे उभं केलेलं असतं आणि अर्जुन ते लॉकेट घेतो आणि साक्षीला तिथे दाखवू लागतो. साक्षी म्हणत असते हे लॉकेट माझं नाहीये, हे माझं लॉकेट नाहीये.
मी एवढ्या चीप क्वालिटीचं लॉकेट वापरत नाहीये, मी हे लॉकेट वापरत नाहीये असं ती सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, चीप क्वालिटी म्हणजे? अहो चीप क्वालिटीचं नाहीये, हे खूप महागाचं लॉकेट आहे, याच्यात बघा ना डायमंड पण आहेत. तेव्हा साक्षी म्हणत असते की नाहीये, हे लॉकेट माझं नाहीये. अर्जुन वारंवार तिला विचारत असतो की मला माहिती आहे हे लॉकेट तुमचंच आहे, हे लॉकेट तुमचंच आहे. तेव्हा साक्षी तिथं अगदी व्हायबल होते आणि ती सांगून जाते की हे लॉकेट माझं नाहीये, मी माझ्या गळ्यामध्ये जे लॉकेट घालत होते ते माझ्या नावाच्या अक्षराचं इनिशियलचं पेंडंट होतं त्याच्यामध्ये, जे माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेलं होतं. आणि ते साक्षीनं सगळं सांगून टाकलेलं असतं आणि त्या लॉकेटचा जे पेंडंट आहे ते तुटलेलं आहे म्हणून मी आता ते लॉकेट घालत नाही असं साक्षी जेव्हा बोलते तेव्हा मात्र खूपच मजा आलेली असते, कारण अर्जुनचा डाव इथे सक्सेस झालेला असतो. अर्जुन इथे जिंकलेला असतो. इथेच अर्जुनने केस जिंकलेली असते, कारण अर्जुनने आता इथे बऱ्याच गोष्टी समोर आणलेल्या असतात आणि त्या मात्र इतक्या जबरदस्त पद्धतीने असतात की इकडे साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता कोर्टाच्या समोर अर्जुन म्हणत असतो की त्यांनी ते अर्ध पेंडंट तुटलेलं आहे ते लॉकेट कोर्टासमोर सादर करावं. तेव्हा साक्षी म्हणत असते की ते लॉकेट माझ्याकडे आत्ता नाहीये. मग कोर्टाकडून अगदी 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. 15 मिनिटांमध्ये ते लॉकेट इथं कोर्टामध्ये आणून द्यायचं आहे असं सांगितलं जातं. आणि मग आता 15 मिनिटांचा ब्रेक होतो तेव्हा अर्जुन, सायली सगळे जाम खुश झालेले असतात आणि त्यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. फायनली आता ही केस जिंकल्यात जमा असते. इकडे साक्षी, प्रिया यांची वाट लागलेली असते. रविराज तर अर्जुनच्या बाजूने असतो. अर्जुनने मागे सांगितलेलं आहे 15 मिनिटांचा ब्रेक संपतो आणि पुन्हा कोर्टामध्ये इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ते लॉकेट आणलं जातं. मग आता साक्षीने स्वतः सांगितलेलं आहे की ते लॉकेट जे आहे ते माझं नव्हतं. आता अर्जुनने तेच अर्जुन तिथे कोर्टामध्ये सांगू लागतो की हो जज साहेब, हे खरं आहे की हे लॉकेट यांचं नाहीयेच, हे लॉकेट मी असंच आणलेलं होतं. तेव्हा इकडे दामिनी म्हणत असे, हा काय खेळ मांडलाय तुम्ही आणि हे सगळं काय चाललेलं आहे? अर्जुन म्हणतो प्रत्येक गोष्ट मी सांगत आहे. अर्जुन मग कोर्टाच्या समोर तो लॉकेटचा जो अर्धा तुकडा आहे तो दिला जातो. मग पुन्हा दामिनी उठते आणि म्हणू लागते की तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही आधी कोर्टाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही असे पुरावे कोर्टामध्ये देणार होता आणि हा जो तुकडा आहे तो तुम्ही कुठून आणलेला आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो हो सांगतो, मागच्या वेळेस मी कोर्टाची परवानगी घेतलेली होती आणि त्याचबरोबर मला तेव्हा तिथे त्या आश्रमामध्ये हे पुरावे सापडलेले होते, परंतु त्यावेळेस मी सगळे पुरावे पोलिसांकडे दिले नाहीत, कारण महिपत नक्कीच काहीतरी करू शकतो असं मला वाटलं होतं. आणि त्यावेळेस मी हा लॉकेटचा तुकडा आणि आणखी एक आहे ते म्हणजे ब्युटिकचं कार्ड, प्रीती ब्युटिकचं कार्ड जे आहे ते मी तिथंच ठेवलेलं होतं. जेव्हा हे सगळं बोललं जात असतं तेव्हा मात्र साक्षीची वाट लागलेली असते. साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं. साक्षी मात्र घाबरलेली असते. ती म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे सगळं, हे लॉकेट माझं आहे. पण तेव्हा अर्जुन म्हणतो की ते लॉकेट तुम्ही कोर्टाच्या समोर द्या, प्रश्न मिटलेला आहे. आता ते लॉकेट कोर्टाच्या समोर दिलं जातं आणि साक्षीला ते लॉकेटचा जो अर्धा तुकडा अर्जुनकडे असतो तो तिथे जुळवला जातो आणि त्या क्षणी साक्षीच्या शिट्ट्या वाजतात, कारण तो अर्धा तुकडा बरोबर तिथे जुळलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो एवढंच काय, पण हे जे पेंडंट आहे याच्यावरती जे लिहिलेलं आहे ते म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि हे त्याच्यावरती लिहिलेलं आहे, हा त्याच्यावरती हॉलमार्क आहे आणि त्यामुळं हे लॉकेट जे आहे ते तुमची आई कालिंदी महाडिक यांनी 1995 साली हे लॉकेट तुमच्यासाठी खरेदी केलेलं होतं आणि हे जे लॉकेट आहे हे तुमचं आहे, कारण कालिंदी महाडिक ही तुमची आई आहे आणि हे लॉकेट कोल्हापुरातून खरेदी केलेलं होतं. त्याचे रिपोर्ट, त्याचे डिटेल्स अर्जुनने आणलेले असतात, ते कोर्टाच्या समोर तो देतो. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रीती ब्युटिकचा. आता प्रीती ब्युटिकचं जे कार्ड आहे ते त्याला आश्रमात सापडलेलं होतं. ते कार्ड जे आहे ते अर्जुन ते कार्ड दाखवत असतो आणि म्हणत असतो की हे प्रीती ब्युटिकचं कार्ड आहे, हे आश्रमात सापडलेलं होतं. आता प्रीती ब्युटिक हे जे आहे ते म्हणजे इम्पोर्टेड कपडे तिथं असतात, तसे कपडे तर आश्रमातलं कोणी घालणार नाहीये, कारण आश्रमात राहणाऱ्या मुलांना त्यांना खायला मिळण्याची बोंबाबोंब असते, ते कसं बसं जीवन जगत असतात ना, आणि त्यांच्याकडे हे प्रीती ब्युटिक मधून खरेदी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इथे आता
ते जे प्रीती ब्युटीचं कार्ड असतं ते दाखवलं जातं. अर्जुन ते कार्ड दाखवत असतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे कार्ड जे आहे ते साक्षी महाडिक यांचं आहे आणि साक्षी शिखरे यांचं आहे. त्याचबरोबर साक्षीच्या बाबतीतले सगळे पुरावे तिथे असतात. प्रीती ब्युटिकमधून अर्जुनने सगळे पुरावे आणलेले असतात, सगळे डिटेल्स आणलेले असतात आणि इकडे साक्षीची वाट लावायला घेतलेली असते. कारण अर्जुनने आता ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही आणि त्याचबरोबर साक्षीला विचारलं जातं. त्याचबरोबर त्या जी रिव्हॉल्वर असते त्याच्यावरती असलेले फिंगरप्रिंट्स ते बघितले जातात आणि त्या फिंगरप्रिंट्सनुसार हे तिथं प्रूव्ह होतं. ते म्हणजे की इथे त्या फिंगरप्रिंटवर आलेले एका लेडीजचे फिंगरप्रिंट होते आणि ते फिंगरप्रिंट्स असतात ते म्हणजे प्रियाचे. आता प्रियाचे फिंगरप्रिंट सापडले जातात, त्यामुळं आता प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला बोलवलं जातं आणि प्रियाचे फिंगरप्रिंट चेक केल्यानंतर या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र आता सर्वांच्या समोर येत असतं ते म्हणजे भयानक असं सत्य, ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता प्रियाला बोलवलं जातं. साक्षीला तर शिक्षा झालेली असते, पण आता प्रियाला बोलवलं जातं. जेव्हा प्रियाला बोलवलं जातं तेव्हा प्रिया तिथं आलेली असते. प्रियाला प्रश्न विचारले जातात. प्रियाला विचारलं जातं की हे सगळं तुम्ही काय केलेलं आहे, हे सगळं काय घडलेलं आहे हे विचारलं जातं. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मी नाही खून केलेला. तेव्हा प्रियाला तिथं बोलत असतात. प्रिया म्हणत असते की मी खून केलेला नाही. तेव्हा मात्र ती म्हणते की हा खून साक्षीने केलेला आणि तिला वाचवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं ती तिच्या तोंडाने सांगत असते. आणि तेव्हा मात्र आता प्रियाने स्वतःच्या तोंडाने तिथं गुन्हा कबूल केलेला आहे. स्वतःच्या तोंडाने तिथं सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की हा खून साक्षीने केलेला आहे. मग इतके दिवस प्रियाने का खोटी साक्ष दिलेली आहे? मग प्रियाने खोटी साक्ष दिलेली होती. एकच प्रत्यक्षदर्शी तिथे आय विटनेस होता आणि त्या विटनेसने खोटी साक्ष दिलेली होती. हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता तिथे प्रूव्ह होतं की हा खून साक्षीने केलेला आहे. या सगळ्या गोष्टी साक्षीने केलेल्या आहेत हे सगळं प्रूव्ह झालेलं असतं आणि साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होती, तर खोटी साक्ष देणाऱ्या प्रियाला 6 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते. प्रियाने हे सगळं जे काही केलेलं असतं ते इतकं भयानक असं असतं ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही आणि प्रियाला आता तुरुंगवासाची शिक्षा झालेली असते. त्याचबरोबर इकडे रविराजने प्रियाशी संबंध तोडलेले असतात, कारण एवढं सगळं घडलेलं होतं. या मुलीला असं काही कमी पडलं होतं म्हणून ही मुलगी आपल्याशी अशा पद्धतीनं वागलेली आहे हे सगळं समोर आलेलं असतं आणि ते प्रियाची वाट लागलेली असते. तेव्हा इकडे सायली जी आहे ती इकडे येते. ती म्हणजे महिपतच्या समोर येते आणि म्हणते की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की शेवटी विजय हा सत्याचाच होतो. कितीही दिवस तुम्ही सत्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते एक ना एक दिवस बाहेर येतच. फायनली मधुभाऊंना न्याय मिळालेला असतो. साक्षी आणि प्रियाची जेलमध्ये रवानगी झालेली असते आणि खरंच आता एवढी मोठी गोष्ट घडलेली असते आणि या सगळ्यामुळं एक आनंदाची बातमी झालेली असते. ती म्हणजे रविराज आणि त्याचबरोबर अर्जुन यांचं रिलेशन जे आहे ते खूप छान झालेलं असतं. कारण रविराज मागं म्हणालेला होता की मी तुला फक्त या संदर्भात मदत करू शकतो, पण पर्सनल रिलेशन सुद्धा खूप छान झालेलं असतं. कारण प्रतिमा आणि सायली यांचं नातं काय आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.